तर टाइप्स ऑफ अँगल्स कोणाचे किती प्रकार असतात ते आपल्याला बघायचे आहेत. इथे राईट अँगल, राईट यासाठी नेहमी जो अँगल असतो किती डिग्रीचा असतो 90 डिग्री. सेकंड आहे अॅक्यूट अँगल. अॅक्यूट मराठीत काय म्हणतात त्याला, लघुकोन, कमी असतो. मग जसं की 45 डिग्री घेऊ शकतो किंवा मग 65 डिग्री अँगल. त्यानंतर आहे ऑब्ट्यूस अँगल, विशाल कोन. ऑब्ट्यूस अँगल म्हणजे हा 90 डिग्री पेक्षा नेहमी मोठा असतो. 90 डिग्री पेक्षा मोठा पण 180 डिग्री पेक्षा लहान. त्यानंतर आहे स्ट्रेट अँगल, सरळ कोन. स्ट्रेट अँगल म्हणजे 180 मध्ये असतो, 180 डिग्री मध्ये जो येतो. त्यानंतर आहे कम्प्लीट अँगल. कम्प्लीट अँगल म्हणजे कोणता येतो, जसं की हा आहे आणि यावरच पूर्ण कम्प्लीट अँगल, इथे अँगल तयार झाला म्हणजे हा कितीचा बनतोय 360 आहे. रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल म्हणजे पूर्ण बनून आणि परत येतो. हा आतल्या साईडचा नाही, बाहेरच्या साईडचा जो कोण आहे तो. त्यानंतर आहे ऍडजस्टंट कोन. ऍडजस्टंट कोन म्हणजे काय, संलग्न कोन असतात. हे जे कोण आहेत, हा कोण आहे AOB. तर लिनियर पेअर ऑफ अँगल्स. आता लिनियर पेअर ऑफ अँगल्स म्हणजे काय, इथे जसं इथं आपल्याला एक सेम होता, दोन्ही कोण घेताना, दोन्ही अँगल घेताना आपल्याला एक आपण सेम लाईन वापरली, तसंच इथं आपल्याला हे सेम लाईन दिसते. या सेम लाईनला नंतर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणजेच विरुद्ध कोन. तर विरुद्ध कोन म्हणजे हा आहे AMD. हा याचा विरुद्ध कोन कोणता आहे CMD. कॉम्प्लिमेंटरी अँगल. तर कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे दोन अँगल्स दिलेले आहेत, हा एक आहे आणि हा एक आहे, एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी ह्याचं सेम. त्यानंतर सप्लिमेंटरी कोन. सप्लिमेंटरी कोनचे सेम दोन कोण आहेत, असं हा कोण आहे X, मग हा कसा काढायचा